आपण पाहत आहात सत्यदर्शन। मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे। आंदोलन, उपोषण तसेच सततच्या दौऱ्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता। अशातच आता आपला 5व्या टप्प्यातील दौर कार्यक्रम आटपून जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रवाना झाले आहेत। त्यांना कफ, अशक्तपणा आणि बरगड्यांचा त्रास जाणवत आहे। त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत। प्रकृती सुधारल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा पुढील आंदोलनाची तयारी करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली। या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला। यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली। मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे। 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली। मी सह्याद्री सारखा तात आहे, जाऊन सांगा त्या वादळांना आता तुमची मनोज जरांगे पाटलांशी गाठ आहे। मराठ्यांच्या महाविराट गर्दी जरांगेंच्या सभेसाठी जमलेली आहे। बीडमधून आपण याची लाईव्ह दृश्य बघतोय। जनसागर, 1 कोटींचा जनसागर या ठिकाणी जरांगेंच्या सभेसाठी जमलेला आहे आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतोय। पोलिसांनाही गर्दी आवरता येणं मुश्किल झालेलं आहे आणि प्रचंड गर्दी, जवळपास पोलिसांच्या माहितीनुसार 90 ते 95 लाखाचा म्हणजेच 1 कोटींचा जनसागर मराठ्यांच्या या निर्णायक इशारा सभेला जमलेला आहे। माननीय मनोज जरांगे पाटील आता संबोधित करणार आहेत, पण जितका परिसर आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे। 450 वर्षानंतर मराठ्यांना नेता मिळालाय। मी आदरणीय माननीय मराठ्यांचा काळीज, मराठ्यांचा हृदयस्थान, आपला जीव की प्राण, मराठ्यांचा स्वाभिमान, ज्यांनी आपल्याला आत्मसन्मान दिलाय, ते मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो या विराट निर्णायक इशारा सभेला संबोधित करावं। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।